नमस्कार. रविवारी चतुर्थी असल्यामुळे नॉनव्हेजला सुट्टी होती म्हणून एक दिवस आधीच नाश्त्याची तयारी करून ठेवली होती. आणि सुट्टीचा दिवस म्हटलं ना, की एक दिवस आधीच आमच्याकडे ना मेनू ठरवला जातो. सगळेजण बसतात आणि आपापले जे काही ओपिनियन असेल ना ते सांगत असतात. तर काय बनवलं ते सांगते. त्यासाठी हुलगे, मसूर डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घेतलं. अर्धा चमचा मेथी दाणे आणि 1 वाटी तांदूळ घालून धुवून घेतलं आणि 4-5 तास भिजवून ठेवलं. आणि भिजवल्यानंतर 4-5 तासांनी वाटून घेतलं आणि परत रात्रभर हे पीठ आंबवण्यासाठी ठेवून दिलं. पिठाला सकाळी छान जाळी पडली होती आणि नीट पीठ तयार झालं होतं. आता पिठात चवीपुरतं मीठ घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि हे मिश्रण एकजीव करून घेतलं, हलवून घेतलं. आता आप्पे पॅनला तेल लावून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पीठ घालायचं आहे. आणि त्या पिठावर आपण नेहमी जी बटाट्याची चटणी बनवतो ना पिवळी, त्या चटणीचे छोटे छोटे गोळे बॉल्स बनवून घेतले आणि मध्यभागी ठेवले. त्यावरून परत डोशाचं पीठ घालायचं. चटणीचा भाग झाकला जाईल ना इतपत पीठ घालायचं आणि झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची. वरून तुम्ही पोळी चटणी, पोळी मसालासुद्धा घालू शकता. मस्त लागतं ते खाताना. आणि दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून ते आप्पे छान शिजवून घ्यायचे. तयार आहे मिक्स डाळीचे स्टफ्ड आप्पे. तर हे तुम्हाला आवडले असतील तर माझ्याच किचनला लाईक, शेअर आणि फॉलो देखील करायला विसरू नका. आणि सर्व करताना याच्यावरनं खोबऱ्याची, शेंगदाण्याची चटणी घालून सर्व करा. चवीला भन्नाट आणि पौष्टिक नाश्ता तयार आहे. धन्यवाद.